हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय। वृत्ती भूमिराज्य द्रव्य उपार्जिती, जाणत्या निश्चिती देव नाही, भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरेचे सार लाभ नाही, देव पूजेवरे ठेवून या मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे, तुका मने फळ चिंतित आदर, लागव हे चार शिंदळीचे। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनंदी वल्लभं, शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय, शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीगुरुचरण सरोज रज निजमनु मुकुर सुधारी, बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोई, हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय जय जय। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। वृत्ती भूमिराज्य द्रव्य उपार्जिती, जाणत्या निश्चिती देव नाही, भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही, देव पूजेवरी ठेवून या मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे, तुका मने फळ चिंतिती आदर, लागव हे चार शिंदळीचे। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचे अधिष्ठान असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो फक्त भगवंताची भक्ती सकामतेने करतो व ज्याचे मन भगवंताच्या भक्तीवर नसून भक्तीपासून मिळणारे जे घटक आहेत त्या घटकांवर आहे अशा पूजा करणाऱ्या भक्ताचे लक्षण सांगणारा व त्याला शेवटी काय मिळतं फळ तेही सांगणारा हा असा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वृत्ती भूमिराज्य द्रव्य उपार्जते जाणत्या निश्चिते देव नाही. जो भगवंताची भक्ती फक्त आपल्याला भूमी मिळावी, राज्य मिळावं, द्रव्य मिळावं यासाठी जो जर करत असेल तर त्याच्या ठिकाणी भगवंत निश्चित नाही. भगवान जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी निश्चित करून सांगतात की त्याच्यापेक्षा भगवंत नाहीये. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भाडेकरी वाहे पाठीवरी भार. जसा आपण भाडेकरी पाहतो किंवा एखादा मजूर पाहतो, आपण एखादा भार नेणारा मजूर पाहतो, आपण तो भार नेताना ती वस्तू भारूपाने नेत असतो, परंतु भार नेत असणारा समजा उदाहरणार्थ तो जर साखर नेत असेल तर साखरेचा भार नेल्यानंतर त्याला फक्त मजुरी मिळेल, त्याला साखर मिळणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असा जो भक्त आहे, असा जो पूजा करणारा आहे त्याला काय मिळतं, भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही. सार असणारी जी वस्तू आहे ती वस्तू त्याला प्राप्त होणार नाही. देव पूजेवरी ठेवून या मन पाषाणा पाषाण पूजी लोभे. ज्याचे देवपूजेवर मन आहे परंतु मन कशा करता आहे, मला द्रव्य मिळावं, मला भूमी मिळावी, मला राज्य मिळावं याच्याकरता जर तो मन ठेवून पूजा करत असेल तर त्याची पूजा म्हणजे काय, पाषाणा पाषाण पूजी लोभे. म्हणजे तो स्वतः दगडच होऊन दगडाची पूजा करतो अशी त्याची पूजा होते. त्यानंतर चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे फळ चिंतिती आदर लागव हे 4 शिंदळीचे. अशा प्रकारे जो भक्ती करतो, समाजामध्ये मी पूजा केल्याने मला आदर मिळेल या इच्छेने जो पूजा करतो तर त्याला जगद्गुरु तुकोबरायांनी लागव 4 शिंदळीचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे व्याभिचारणी स्त्री कौशल्य वापरून फक्त लोभाच्या दृष्टीने व्यवहार करते त्याचप्रमाणे त्याला सुद्धा तसेच फळ मिळते. अशा प्रकारे अभंगाचा आपण सरळ भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. आपले हे प्रवचन रूपे सेवा हे 54 श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पेठ व गीता सत्संग परिवाराच्या यांच्यातर्फे हे आयोजित केलेले आहे. आज प्रवचन रूपे सेवेचा 54वा क्रमांक आहे. आपण सर्वजण भगवान परमात्म्याची भक्ती करत असतो. ही भक्ती करत असताना आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन हवं असतं आणि ते मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला संत प्राप्त झालेले आहेत. पहा, जगद्गुरु तुकोबरायांनी हा जो अभंग गाथा निर्माण केलेला आहे, हा अभंग गाथा जगद्गुरु तुकोबरायांचा पंचम वेद आहे. पहा, जसं 4 वेद आहेत तर 4 वेदानंतर पंचम वेद जर कोणता असेल तर जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा हा पंचम वेद आहे. संतांनी आपल्यावर अनेक उपकार केलेले आहेत. पहा, संतांची आपण अभंग रचनेवर प्रवचन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवा आपण करतो, परंतु हे जर अभंग नसते तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आधार मिळाला नसता. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा हा आपल्या जीवनाचा आधार आहे. आपण संतांनी अभंग रचना करून काय साध्य केलंय बरं, तर संतांनी अभंग रचना करून संपूर्ण समाजाला, संपूर्ण भक्तिशास्त्राला, अध्यात्मशास्त्राला एक आधार निर्माण केलेला आहे, एक मार्गदर्शन केलेलं आहे. जर अभंग तयार झाले नसते तर आपली भक्ती आंधळी भक्ती झाली असती. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा, निळोबरायांचा गाथा किंवा इतर संतांचे जे अभंग रचना आहे, ही अभंग रचना तयार होऊन आपल्याला या अभंग रचनेच्यामुळेच आपण भक्ती शास्त्रामध्ये पदार्पण करू शकतो. जगद्गुरु तुकोबरायांचा जो गाथा आहे तो गाथा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे एक सिद्धांत रूपाने पाहिला जातो. सिद्धांत म्हणजे काय बरं, ज्याचं कोणीही खंडन करू शकत नाही. जगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचे जे प्रमाण आहेत, जे तुकोबरायांचे किंवा इतर संतांचे जे प्रमाण आहेत, हे सिद्धांत रूपाने पाहिले जातात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेला पंचमवेद म्हटले आहे. पहा, आपला जो अभंग आहे, वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जते जाणत्या निश्चिती देव नाही. आपण परमार्थ करतो, परंतु या परमार्थामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे, परमार्थ आपण कशासाठी करायचा, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. आपण अनेक वर्षांपासून परमार्थ करतो, परंतु हा परमार्थ मी करत असताना मला कशाची प्राप्ती झाली, असं जर आपण स्वतःचं आत्मनिरीक्षण केलं तर आत्मनिरीक्षण केल्याने आपल्याला उत्तर मिळू शकतं. आपण आपल्या आत्मनिरीक्षणाने पाहू शकतो की मी
किती वर्षापासून माळ आपल्या घातलेली आहे, किती वर्षापासून भगवंताची वारी करत आहे, ही आपण जर आपलं आत्मनिरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की आपल्याला कशाची प्राप्ती झाली. आपण परमार्थ कशासाठी करावा हे जर आपण शास्त्राला विचारलं किंवा संतांना जर विचारलं तर जगद्गुरु तुकोबारायच म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपण भगवंताची भक्ती करायची असेल तर फक्त देव मला प्राप्त व्हावा यासाठीच भक्ती करावी. आपण जर इतर कामासाठी जर भक्ती केली, इतर जर लाभ प्राप्त करून घेण्यासाठी जर आपण भगवंताची भक्ती केली तर तो लाभ आपल्याला नाशवानाकडे नेणार आहे, तो लाभ आपल्याला फसवणार आहे. म्हणून आपल्याला जर आपली फसवणूक करायची नसेल परमार्थामध्ये, आपलं जर आयुष्य आपल्याला सार्थकी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या मनामध्ये असा निश्चय केला पाहिजे की मला भगवंताची भक्ती करायची आहे तर तो परमात्मा मला प्राप्त झाला पाहिजे. जगामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी प्राप्त झाल्याने काय होईल बरं, तर शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जगामध्ये एकच अशी वस्तू आहे की ते आनंद स्वरूप आहे, त्याचं नाव आहे सच्चिदानंद. आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहतो की तो परमात्मा कसा आहे, तर तो परमात्मा आहे सच्चिदानंद स्वरूप. भागवतामध्ये प्रथम श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. भगवान परमात्मा सत आहे. सत म्हणजे काय, जो त्रिकाल अबाधित आहे त्याला आपण सत म्हणतो. म्हणजे परमात्मा कालही होता, परमात्मा आजही आहे आणि परमात्मा उद्याही राहणार आहे, असा असणारा परमात्मा मला प्राप्त करायचा आहे. म्हणजे मला जी गोष्ट प्राप्त करायची तो परमात्मा आजही माझ्या समोरच आहे, तो कणाकणामध्ये व्याप्त आहे आणि त्या व्याप्त असणाऱ्या परमात्म्याला मला सगुण रूपामध्ये प्राप्त करायचं आहे. त्यानंतर परमात्मा चिद स्वरूप आहे. चिद स्वरूप म्हणजे काय, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. तो स्वतःच ज्ञान स्वरूप असल्यामुळं तो मलाही ज्ञान प्राप्त करून देऊ शकतो. त्यानंतर परमात्मा आनंद स्वरूप आहे. परमात्म्याचं स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे. आनंद म्हणजे काय, आनंद या शब्दाचा अर्थ, आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. आपण सुख या शब्दाला पाहतो विरुद्धार्थी शब्द, सुख या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, परंतु आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाहीये. आपण त्याला दुःख म्हणतो परंतु तो सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे, आनंदाचा नाही. म्हणून जगामध्ये आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडूनच मिळू शकतो. म्हणून आपल्या मनामध्ये आपण असा निश्चय केला पाहिजे की सच्चिदानंद स्वरूप असणारा जो श्रीकृष्ण परमात्मा तोच मला प्राप्त करायचा आहे. आपण जगद्गुरु तुकोबारांना जर प्रश्न केला, भगवंताची आम्ही भक्ती करतो, तो परमात्मा मला प्राप्त करायचा आहे, परंतु भगवंत प्राप्त झाल्यानंतर काय मिळतं बरं, तर जगद्गुरु तुकोबाराय त्याचंही उत्तर देतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. जगातील मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाची जी हालचाल चालू आहे, प्रत्येकाची जे चिंतन चालू आहे, प्रत्येकाचे जो व्यवहार चालू आहे तो सुख मिळवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो की मी कोणत्या तरी गोष्टीपासून सुख मिळवेल, परंतु सुख मिळवण्याचे जगातील एकमेव साधन आहे ते सिद्धांत रूपाने जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेले आहेत. जगामध्ये अनेक शोध लागलेले आहेत, परंतु आनंद मिळवण्याचा, सुख मिळवण्याचा शोध फक्त संतांनीच लावलेला आहे. आणि तो शोध म्हणजे काय, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला देव कसा होईल बरं, भगवंताला आपलं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर भगवंताला आपलं करण्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती करावी लागेल. भगवंताच्या सत्संगामध्ये आपल्याला जावं लागेल. भगवंताची भक्ती सर्वजण करतात का, नाही करू शकत, किंवा भगवंताची भक्ती सर्वजण करत नाही. आपण व्यवहारामध्ये किंवा या जगामध्ये पाहतो की काही लोक आस्तिक आहेत आणि काही लोक नास्तिक आहेत. नास्तिकांचा प्रश्न तर सोडूनच द्या, परंतु जे आस्तिक आहेत, जे देवाला मानतात, ते सुद्धा देवाला आपलं करून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करत नाहीत. का प्रयत्न करीत नाहीत, कारण त्यांची आणि तुकोबारायांची आतापर्यंत भेटच झालेली नाही. आपण भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या रूपाने जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्राप्त झालेत. ज्याला जगद्गुरु तुकोबारायांचा संघ प्राप्त करून घ्यायचा असेल त्याने जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचायचा. जगद्गुरु तुकोबाराय प्रत्यक्ष या गाथ्यामध्ये आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा संघ प्राप्त करण्यासाठी आपण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजे. तुकोबारायांनी काय सांगितलेलं आहे बरं, या संपूर्ण 4092 अभंग सध्या उपलब्ध आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग उपलब्ध आहेत. या अभंगामध्ये भक्ती सांगितले, या अभंगामध्ये ज्ञान सांगितलं, या अभंगामध्ये कर्म सांगितलं आणि शेवटी तुकोबारायांनी आपल्याला आशीर्वाद पण देऊन गेलेत. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, हे असो वचन आशीर्वाद. जो या तुकोबारायांचा गाथा वाचेल तो सर्वांना, जो तुकोबारायांचा गाथा वाचेल त्याला भगवंताची भक्ती
प्राप्त होईल, त्याला भगवंताचं ज्ञानही प्राप्त होईल आणि भक्ती प्राप्त होईल आणि त्याला ज्ञानही प्राप्त होईल. पहा, आपण सर्वजण भक्ती करत असतो, या भक्तीमध्ये आपल्याला विवेक प्राप्त होणं फार महत्वाची गोष्ट आहे. पहा, विवेक म्हणजे काय? भक्तिशास्त्रामध्ये आणि ज्ञान भक्ती योगामध्ये आणि ज्ञान योगामध्ये विवेक प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. पहा, विवेक कशाचा प्राप्त होणं महत्वाचं आहे? पहा, आपण ज्ञान योगामध्ये पाहतो की सत्संग आत्मा अविनाशी असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे, आपल्याला करावं लागेल आणि या निश्चयास विवेक म्हटलेलं आहे. पहा, सत्संगतीने आत्मा अविनाशी असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे, असा जो निश्चय आहे या निश्चयास विवेक असं म्हटलेलं आहे. पहा, हा विवेक आपल्याला कुठं प्राप्त होईल? तर हा विवेक आपल्याला सत्संगतीमध्ये प्राप्त होईल. परंतु हा सत्संग आपल्याला कधी प्राप्त होईल? आपल्या जीवनामध्ये विवेक प्राप्त होण्यासाठी सत्संग होणे फार महत्वाचं आहे आणि हा विवेक आपल्याला भगवंताच्या कृपेने प्राप्त होणार आहे. भगवंताची कृपा कशी प्राप्त होईल आपल्याला? तर भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला भगवंताच्या नामाचा जप करावा लागेल, संतांची आपल्याला सेवा करावी लागेल आणि ज्यावेळेस अशी संतांची सेवा आपण करू, भगवंताचं नाम जप करू, त्यावेळेस आपल्यावर भगवंताची कृपा होईल आणि आपल्याला विवेक प्राप्त होईल. आपल्याला कशाचा विवेक प्राप्त होईल बरं? आपण अध्यात्म शास्त्रामध्ये पाहतो की आपल्याला विवेक हा अतिशय महत्वपूर्ण आहे. परंतु विवेक कशाचा? तर विवेक आत्मपदार्थ आणि अनात्म पदार्थाचा विवेक फार महत्वाचा आहे. आत्मा कोण आहे आणि अनात्म पदार्थ कोण आहेत याच आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण, भगवान परमात्मा हा आत्मपदार्थ आहे. त्यानंतर अनात्म पदार्थ कोण आहे? तर भगवंताशिवाय किंवा सत परमात्म्याशिवाय जे इतर आहे त्याला आपण अनात्म पदार्थ म्हणतो. त्या सत पदार्थाचं स्वरूप कसं आहे बरं? तो परमात्मा सत, चिद आणि आनंद आहे. त्यानंतर अनात्म पदार्थ कसा आहे? तर अनात्म पदार्थ हा असत, जड आणि दुःख रूप आहे. म्हणून आपल्याला सत्संगतीने आपला जो आत्मा आहे, आपलं जे आत्मस्वरूप आहे, ते आत्मस्वरूपच अविनाशी आहे आणि त्या आत्मस्वरूपा वाचून इतर जे काय आहे तर ते विनाशी व चंचल आहे. आपली जी धावपळ चालू आहे पहा, जगामध्ये अनेक लोक धावपळ करतायत. पहा, व्यावहारिक लोकही धावपळ करतायत आणि पारमार्थिक लोकही धावपळ करतायत. परंतु कशा करता धावपळ करतायत याचा विवेक प्राप्त जर आपल्याला जर झाला तर आपली धावपळ योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने होईल. पहा, जगद्गुरु तुकोबरांना जर आपण विचारलं, तुकोबराय मला जीवन जगायचं आहे, परंतु मी धावपळ कशासाठी करू? तर तुकोबराय त्याचे उत्तर देतात. तुकोबराय म्हणतात, करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल हिरोनिया ताप. तुम्हाला जर धावपळ करायची असेल तर तुम्ही कशा करता करा? तर करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे. आपलं जे चित्त आहे हे चित्त आपण भगवंताच्या चरणाजवळ लावलं पाहिजे. पहा, चित्त हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पहा, आपल्या अंतकरणामध्ये 4 घटक आहेत. पहा, आपले अंतकरण म्हणजे आतील जे करण आहे ते 4 इंद्रिय आहेत. पहा, आपले मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 इंद्रियांना जर आपण संयमित केलं, या 4 इंद्रियांना जर आपण बलवान केलं आणि या 4 इंद्रियांना जर आपण विवेक प्राप्त करून दिला तर आपल्याला भगवंताची भेट ही निश्चितच होणार आहे. पहा, जोपर्यंत आपलं मन जोपर्यंत आपल्या मनाला भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणार नाही, जोपर्यंत आपल्या मनाला सत्संगती जावं असं वाटणार नाही, तोपर्यंत आपण परमार्थाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आपण पाहतो की आपण सर्वजण परमार्थामध्ये आहोत. या परमार्थ असण्यामध्ये आपण सर्वात मुख्य घटक कोण आहे बरं? सर्वात मुख्य कृपा कोणाची आहे आपल्यावर? तर आपल्या मनाची कृपा आहे. पहा, आपलं मन सांगते आपल्याला भगवंताचं नाम जप कर, आपलं मन सांगते आपल्याला भगवंताची भक्ती कर, आपलं मन सांगते आपल्याला पंढरीची वारी कर, आपलं मन सांगते आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाच, सत्संग कर, असे अनेक शुभ गोष्टी सांगणार आपलं कोण आहे? तर मन आहे. या मनाला आपण सुदृढ केलं पाहिजे. आपल्या मनावर आपण जर या मनाला जर आपण सुदृढ केलं तर मन काय करणार? मन आपल्याला भगवंताच्या भेटीपर्यंत नेणार आहे. म्हणून आपल्या मनाला भगवंताच्या चरणाजवळ नेलं पाहिजे. आपल्या मनाला आपण भगवंताच्या चरणाजवळ नेण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी मनाला सुद्धा उपदेश केलेला आहे. पहा, की मना तुम्हा माझ्यावर काय कर, आता एक उपकार कर. त्यानंतर आपण आपल्या बुद्धीला सुद्धा आपल्या बुद्धीने सुद्धा असा निश्चय केला पाहिजे की मला भगवंताची प्राप्तीच करून घ्यायची आहे, या जन्मामध्ये मी भगवंताची प्राप्ती करून घेणारच, असा जर आपल्या बुद्धीने निश्चय केला तर आपली बुद्धी सुद्धा भगवंताच्या दिशेने प्रवास करेल. पहा, त्यानंतर चित्त 3 नंबरला अंतःकरणाच्या 3रं इंद्र आहे मन, बुद्धी, चित्त. चित्ताने काय करायचे? चिंतन करायचे. पहा,
जगामध्ये अनेक गोष्टी आहेत पहा, त्या गोष्टीमध्ये चित्त फार महत्वाचं आहे पहा. परमार्थामध्ये चित्ताला फार महत्व आहे. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, आपलं चित्त शुद्ध जर आपण केलं तर शत्रू सुद्धा आपले मित्र होऊ शकतात. आणि या चित्ताने जर आपण चिंतन केलं, आपण जर गोविंद नामाचं चिंतन केलं, गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. आपण जर भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, तर चिंतन केल्यानंतर आपल्याला काय होईल, तर आपल्याला आपण स्वतः भगवंत स्वरूपच होऊन जाऊ पहा. आपल्या चित्ताने जर भगवंताचं चिंतन केलं तर आपलं चित्त हे चिंतन करता करता भगवत स्वरूपच होऊन जाईल. जसं तुका म्हणे आळी जीवे नुरीची वेगळी, म्हणजे जसं आळी भिंगोरडीचं चिंतन करता करता स्वतः आळी न राहता ती भिंगोरडी होऊन उडून जाते, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनाला गोविंदाचं चिंतन लावलं पाहिजे पहा. आपण परमार्थ करत असताना आपली जी वृत्ती आहे पहा, आपल्या अभंगाची जी सुरुवात आहे वृत्ती म्हणजे काय, तर मन बुद्धी चित्त आणि अहंकार याचंच नाव आहे वृत्ती. ही आपली जी काही मनोवृत्ती आहे, या मनोवृत्तीवरच संसार आणि या मनोवृत्तीवरच परमार्थ हे अवलंबून आहे पहा. आपण संसारामध्ये पाहतो की आपल्या मनालाच वाटतं की मी संसार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला संसाराचं स्वरूप समजलंय का? ज्यावेळेस संसाराचं स्वरूप आपल्याला समजेल त्यावेळेस आपण संसार प्राप्त करण्यासाठी धावपळ करणार नाही. संसाराचं स्वरूप काय आहे बरं? संसार आहे असत जड आणि दुःखरूप. संसार कसा आहे? असत जड आणि दुःखरूप. आपल्याला तो आपण त्याला असत म्हणतो. असत म्हणजे काय? असत म्हणजे काय? जसं आपण पाहतो की आपल्याला संसाराला असत म्हणता पूर्ण येणार नाही, कारण तो आपल्याला दिसतोय पहा, त्याचा आपल्याला बात करावा लागेल. त्यानंतर असणारा जो काही संसार आहे तो जडपणा आहे पहा, तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. त्यानंतर संसार कसा आहे, तर संसार हा दुःखरूप आहे पहा. आपण प्रमाण पाहतो की संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणजे जो संसार आहे तो असं जड आणि दुःखरूप असणारा जो संसार, त्या संसाराची जर आपण प्राप्ती करण्यासाठी किती धावपळ केली तर ती व्यर्थच आहे पहा. निळोबऱ्यांना एका भक्ताने विचारलं की मी जिवंत असताना माझा काळ सार्थक झाला असं कधी समजायचं बरं? आपल्या जीवनातील काळ कधी सार्थक झाला? तर निळोबराय म्हणतात की काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. त्यांनी काळ सार्थक केला. कुणी काळ सार्थक केला? तर ज्यांनी विठोबाचे धरिला मनी विठ्ठल, ज्याने मनामध्ये विठ्ठलाला धारण केलं, त्याच्या जीवनातील काळ सार्थक झाला. म्हणून आपण आपल्या मनाला, आपल्या चित्ताला असं वळण लावलं पाहिजे की त्याने सतत भगवंताचं चिंतन केलं पाहिजे पहा. आपल्या मनाला भगवंताचं चिंतन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बरं? भगवंत आपल्याला केव्हा आवडू लागेल हा पहिला प्रश्न आहे पहा. आपण सतत चिंतन करतो, परंतु कोणाच्या तरी प्रकाशाने किंवा कोणाच्या तरी प्रभावाने आपण चिंतन करीत असतो पहा. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपण चिंतन करतो, परंतु चिंतन करताना आपण कोणत्या गोष्टी चिंतन करतो? ज्या गोष्टीची आपल्या अंतःकरणावर छाप पडते किंवा जी गोष्टी आपल्याला भारी वाटते, ज्या गोष्टीचा प्रभाव आपल्या मनावर जास्त पडतो, त्या गोष्टीचं आपण चिंतन करतो. संपूर्ण जग आज चिंतन करतंय बरं. कशाचं चिंतन करतंय? तर विनाशी असणाऱ्या संसाराचं चिंतन करतंय, दुःखरूप असणाऱ्या संसाराचं चिंतन करतंय. का चिंतन करतंय? तर संसारातील जी विषय वस्तू आहेत, या विषय वस्तू त्यांना आकर्षित करतायत, त्यांच्या मनाला काय करतायत? आकर्षित करतायत. तसंच ते आकर्षित झाल्यामुळे संसारातील व्यक्ती काय करतायत? व्यवहारातील पदार्थांचं चिंतन करतायत. परंतु आपल्याला भगवंताची प्राप्ती करायचंय, पण आपल्या मनाला सुद्धा भगवंताचं आकर्षण तयार झालं पाहिजे पहा. भगवंताचं आकर्षण कसं तयार होईल बरं? आपल्या भगवंताचं नावच आहे पहा, कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? कर्षती आकर्षती इति कृष्ण. जो आपल्याला आकर्षण करून घेतो आणि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर व्यक्ती आकर्षित होते, त्याला काय म्हणतात? कृष्ण म्हणतात. ती जे असणारे कृष्ण तत्व आहे, या कृष्ण तत्वाला आपल्या मनाचा स्पर्श झाला पाहिजे. कृष्ण आपल्याला आवडू केव्हा लागेल? जेव्हा आपण त्याचं चिंतन करू. कृष्ण आपल्याला केव्हा आवडू लागेल? जेव्हा आपण त्याचं सुंदर असणारं रूप पाहू. त्याचं सुंदर रूप त्याचं सुंदर रूप जर आपल्याला आवडू लागलं तर आपण सदैव त्याचं स्मरण करू पहा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे, तर त्याचं स्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे ना आपण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा कसा आहे, भगवान पांडुरंग परमात्मा कसा आहे, तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अतिशय सुंदर आहे, राजस सुकुमार आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपली वृत्ती आहे की ती वृत्ती भगवंताचं स्मरणच करत राहिली पाहिजे.
म्हणून भगवंत आपल्या मनाला, आपल्या चित्ताला, आपल्या डोळ्यांना आपण असंच आकर्षण केलं पाहिजे की सदैव भगवंताची मूर्ती, भगवंताचं रूप आपल्या डोळ्यासमोर आपण घेतलं पाहिजे. आपण सदैव त्यानंतर दुसरा उपाय भगवंत आपल्या मनामध्ये येण्यासाठी, की भगवंत आपल्याला यासाठी आपण भगवंताची सतत कथा ऐकली पाहिजे. आपल्या मनाला जर आपण सदैव भगवंताची कथा जर ऐकायला लावली तर भगवंत आपल्याला आवडू लागेल. भगवंताच्या बाललीला, भगवंताने केलेल्या अनेक ज्या लीला आहेत त्या लीला जर आपण सदैव ऐकल्या तर आपल्याला भगवंत आपल्याला आवडू लागेल. भगवंताच्या कथा आपल्याला आवडू लागतील. त्यानंतर आपण काय करायचंय भगवंत आवडण्यासाठी, तर भगवंत आवडण्यासाठी आपण संतांची सेवा केली पाहिजे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संतांची सेवा जर आपल्या हातून घडली तर ती देवाला सुद्धा उत्तम आहे. आपण संतांची सेवा कशी केली पाहिजे बरं? संतांची सेवा करण्यासाठी आपण संतांच्या नामाचा जप केला पाहिजे. संतांच्या नामाचा परिणाम काय आहे? तर संतांच्या नामाचा परिणाम काय आहे? तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणजे आपल्याला जर पुण्यवान व्हायचं असेल तर आपण संतांची नावं घेतली पाहिजे. संतांची नावं घेतल्याने आपल्याला काय होतं? पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर जगद्गुरु तुकोबराय अजून एक प्रमाणाने सांगतात की तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. म्हणजे आपल्या ठिकाणी जे पाप आहे ते पाप सुद्धा आपलं निघून जातं. तर कधी निघून जातं? जाती संतांच्या जपे. संतांच्या नामांचा जर आपण संतांच्या नामाचा जर आपण जप केला तर आपल्या ठिकाणी असणारं जे काही पाप आहे या पापाची सुद्धा निवृत्ती होते. संतांच्या नामाचा जप कोणता करू शकतो आपण? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, सावता निळोबा गोरोबा तुकोबा, सावता गोरोबा निळोबा तुकोबा, एकोबा निळोबा तुकाराम. अशा अनेक संतांची जी काही नावं आहेत या संतांच्या नावाने आपण जप करू शकतो. आद्य जगद्गुरु शंकराचार्य, ज्ञानोबा तुकाराम हा सुद्धा जप आपण करू शकतो. किंवा शुकसंकाधिक नारद तुंबर, ज्ञानोबा तुकाराम हा सुद्धा आपण संतांच्या नामाचा जप करू शकतो. जप केल्याने आपल्या ठिकाणी पुण्य वाढेल. पुण्य वाढल्याने काय होतं बरं? पुण्य वाढल्याने संतांच्या आणि भगवंताच्या नामाचे दोन परिणाम आहेत. एक आहे पापाची निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती. पापाची निवृत्ती झाल्याने काय होतं बरं? पापाची निवृत्ती झाल्याने आपल्या ठिकाणी असणारा जो काय पापाची निवृत्ती झाल्याने आपल्याला संसाराची जी काही आवड आहे ती आवड आपली कमी होते. आणि आपलं जर पुण्य वाढलं तर आपल्याला भगवंत आवडू लागतो. आपल्याला जर भगवंत आवडत असेल तर असं समजायचं की आपल्या ठिकाणी पुण्य आहे. आणि ते पुण्य जर आपल्याला अजून वाढवायचं असेल, अजून जर आपल्याला भगवंत आवडावा असं जर वाटत असेल, आपल्याला जर संतांची सेवा जर अजून प्राप्त व्हायची असेल तर आपण त्यांच्या नामाचा जप केला पाहिजे. संतांच्या नामाचा जप करण्याचा अजून एक फायदा आहे. आपण कुठेही प्रवासाला जर जात असलो, सर्वांनी ऐकून ठेवा, आपण कुठेही प्रवासाला जात जर असलो आणि संतांच्या नामाचा जर आपण जप केला तर तो प्रवास आपला सुखकर होतो. कोणतीही आपल्याला वाहन दुर्घटना किंवा कोणतीही आपल्याला इजा होत नाही. म्हणून ज्याला प्रवास सुखकर करायचा असेल तर त्याने प्रवासामध्ये सुरुवातीला संतांच्या नामाचा जप करावा. हा प्रयोग सर्वांनी करून पहा व त्याचा लाभ घ्या. म्हणून संतांच्या नामाचा जर आपण जप केला तर आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून आपण पाहतो की संत काय करतात? तर संत आपल्याला काय करून देतात की भगवंताची प्राप्ती करून देतात. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते बाई. म्हणून आपण संतांना शरण झालं पाहिजे. संतांना जर आपण शरण झालो तर काय होतं? तर संत आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. संतांनी काय सांगितलंय की तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून आपल्याला जर असं ज्ञान प्राप्त झालं तर आपली जी काही भक्ती आहे, आपली जी काही पूजा आहे, ही पूजा आपण कशासाठी करू? तर देवाच्या प्राप्तीसाठीच करू. देवाची पूजा कशासाठी करायची? आपण देवळामध्ये जरी गेलो, आपल्या मुलाला घेऊन गेलो किंवा आपण जरी स्वतः गेलो तर आपण देवाला काय म्हणतो की देवा तुम्हाला सुखात ठेव. म्हणजे देवाकडून आपली अपेक्षा असते की देवा तुम्हाला सुखात ठेव. परंतु आपण देवाकडे गेल्यानंतर काय प्रार्थना करावी की हे देवा की मला तूच प्राप्त हो. देव आपल्याला प्राप्त झाल्यानंतर देव आपल्याला सुखात ठेवायचं की दुःखात ठेवायचं तो सर्व शक्तिमान आणि सर्व बुद्धिमान असल्यामुळं तो स्वतः ठरवू शकतो. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना आपल्याला काही सूत्र पाहावे लागतील. भगवंत जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण कोणत्याही व्यक्तीला महत्व नाही दिले पाहिजे. जगामध्ये अनेक व्यक्ती आहेत परंतु भगवंतापेक्षा त्यांना महत्व जास्त न देता आपण फक्त भगवंतालाच महत्व दिलं पाहिजे. त्यानंतर कोणी व्यक्तीला महत्व न देता
आपण भगवंताला महत्व दिलं पाहिजे. त्यानंतर प्रसंगालाही कोणते महत्व न देता आपण भगवंताला महत्व दिलं पाहिजे. त्यानंतर आपण सदैव भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सदैव आपण जर भगवंताचं नामचिंतन जर केलं तर भगवंत आपल्याला आवडू लागेल. आणि भगवंत आपल्याला आवडू लागला की आपल्या मनामध्ये असा निश्चय प्राप्त होईल की मला फक्त भगवंतच प्राप्त करायचा आहे. आपण जगद्गुरु तुकोबराय किंवा इतर संतांची सुद्धा चरित्र पाहतो. आपण या संतांच्या चरित्रामध्ये संतांनी कशासाठी परमार्थ केला बरं असं जर आपण पाहिलं तर संतांनी फक्त भगवंत प्राप्तीसाठीच प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र जर आपण पाहिलं की तुकोबरायांचा एवढा मोठा संसार होता पहा. काशी, भागीरथी, गंगा, संतो, नारायण, विठोबा हे जगद्गुरु तुकोबरायांचे जगद्गुरु तुकोबरायांचे इतका मोठा संसार होता. परंतु या संसाराविषयी त्यांच्या मनामध्ये आसक्ती नव्हती पहा. संसार वाढवावा असं जगद्गुरु तुकोबरायांच्या मनामध्ये नव्हतं. तर मला काय प्राप्त व्हावा, तर मला फक्त भगवंत प्राप्त व्हावा यासाठी जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत होते. रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करताना त्यांच्या मनामध्ये एकच निश्चय होता की मला देवच प्राप्त करायचा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही सुद्धा भक्ती करत असताना तुमची जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीला तुम्ही जर भूमी, राज्य, द्रव्य हे प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही भगवंताची भक्ती करत असाल तर तुम्ही फसणार. तुम्ही कशा पद्धतीने फसणार की तुमचं आयुष्यही व्यर्थ व्हायला जाणार आणि शेवटी तुम्हाला काही हाती येणार नाही. कारण भूमी, राज्य आणि द्रव्य हे प्राप्त केल्याने काय होईल बरं, भूमी सुद्धा नष्ट होणारीच. भूमी म्हणजे आपण किती भूमी प्राप्त केले परंतु भूमी आपल्याला कुठपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत. भूमी काय आपण मेल्यानंतर आपल्या बरोबर नेऊ शकत नाही. त्यानंतर राज्य जरी आपण प्राप्त करून घेतलं भगवंताकडून ते राज्य सुद्धा आपल्याला कायम राहणार आहे का, नाही राहणार. त्यानंतर आपण द्रव्य म्हणजे धनसंपदा जरी आपण प्राप्त करून घेतली ती धनसंपदा सुद्धा प्राप्त आपल्याजवळ कायम राहणारी नाही. म्हणून आपण अशी गोष्ट प्राप्त करून घ्यायची तर ती गोष्ट कशी पाहिजे, तर ती अविनाशी पाहिजे. ऐसे का हो न करा पाहे पुढे नाही नाश ज्या. जगामध्ये आपण अशी गोष्ट प्राप्त करून घ्यावी की त्याचा कधी नाश होणार नाही. जगामध्ये नाश न होणारी गोष्ट जगामध्ये एकच आहे पहा, ती आहे भगवंत. ती आहे भगवंताचं नाम, ती आहे भगवंताचं रूप आणि ती आहे भगवंताची कथा. म्हणून भगवंताचं नाम, भगवंताचं रूप आणि भगवंताची कथा प्राप्त करून घेण्यासाठी आपली भक्ती असावी. जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक अभंगामध्ये भगवंताला अशी प्रार्थना केली आहे की मला तू काय प्राप्त करून दे, तर मला तुझी सेवा प्राप्त करून दे, मला तुझं नामचिंतन प्राप्त करून दे, मला तुझी कथा प्राप्त करून दे. असेच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पहा. किंवा तुकोबराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे तुझी चरण सेवा प्राप्त करण्यासाठीच मी जन्म घेईन. परंतु आपण जर आपलं आत्मनिरीक्षण केलं, आपल्या मनाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या मनामध्ये भक्ती करत असताना अनेक सकाम भावना तयार होतात पहा. सकाम भावना तयार झाल्यानंतर त्या सकाम भावना पूर्ण करण्यासाठी आपण भगवंताची भक्ती करू लागलो तर भगवंत सुद्धा दयाळू आहे पहा. तो आपल्या मनामध्ये जी इच्छा प्राप्त होईल ती इच्छा प्राप्त करून देऊ शकतो पहा. म्हणून आपली जी काही वृत्ती आहे या वृत्तीला आपण असं सांगितलं पाहिजे की तू फक्त आता भगवंत प्राप्तीसाठीच भगवंताची पूजा कर. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की वृत्ती, भूमी, राज्य, द्रव्य उपार्जिते जाणत्या निश्चिती देव नाही. असा जो कोण असेल, द्रव्य प्राप्त करून घेणारा जर कोणी असेल, भूमी प्राप्त करून घेणार जर कोणी असेल आणि तो भगवंताचा भक्त जर स्वतःला म्हणून घेत असेल व तो जर म्हणत असेल की माझ्याजवळ भगवंत आहे, तर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की त्याच्यापाशी भगवंत अजिबात नाही. जाणत्या निश्चिती देव नाही. निश्चित म्हणजे अजिबात त्याच्या ठिकाणी देव नाही. आपण पाहतो की देव कुठे आहे. मग देव आपण पाहतो की तुकोबरायांचं एक प्रमाण आहे पहा, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. देव कुठे कुठे राहतो, ज्या ठिकाणी दया असेल, ज्या ठिकाणी क्षमा असेल आणि ज्या ठिकाणी शांती असेल त्या ठिकाणी देव असतो पहा. म्हणून देव जर आपल्याला पाहायचा असेल तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जर कोणी भगवंताच्या भक्तीतून द्रव्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असेल, भूमी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असेल, राज्य म्हणजे सत्ता प्राप्त करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जाणत्या निश्चिती देव नाही. देव हा शब्द फार महत्वाचा आहे पहा. देव हा जो शब्द आहे तो दिव या धातूपासून तयार झालेला आहे. दिव म्हणजे दिव्यता. आपले जे काही जीवन आहे हे आपल्याला दिव्यता मिळवण्यासाठी प्राप्त झालेलं आहे पहा. आपलं जे काही आत्मस्वरूप आहे हे आत्मस्वरूप दिव्य आहे, परंतु आपल्या ठिकाणी असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपला जो काही देवपणा आहे तो देवपणा झाकून गेलेला आहे पहा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही स्वतःच देव स्वरूप आहात
परंतु तुमच्या ठिकाणी असणारं जे काही अज्ञान आहे, या अज्ञानाने तुमचा देव, तुमच्या ठिकाणी असणारा जो काही अज्ञानपणा आहे, त्या अज्ञानाने तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे तुम्ही स्वतः देव असून सुद्धा तुम्ही स्वतःला देव मानत नाहीत. का मानत नाही? तर अज्ञान आहे. पहा, अज्ञान कशाचं आहे बरं? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे काय होतं बरं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. पहा, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्याचा. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बरं? आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण वेदांत चिंतन केलं पाहिजे. पहा, वेदांत चिंतन म्हणजे काय? की वेदांतामध्ये 4 महावाक्य आहेत. पहा, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी. तत्वमसी आदी करून जे काही महावाक्य आहेत, या महावाक्यांचा आपण श्री गुरूंकडून जेव्हा स्तोत्राचा संबंधरूप प्रथम श्रवण होतं, त्यावेळेस आपल्याला कळतं की तत्वमसी ते ब्रह्म मी आहे, आपण स्वतः ब्रह्म आहोत. याचं ज्ञान प्राप्त आपल्याला कोणत्याही पुस्तकातून प्राप्त होऊ शकत नाही. कुणाकडूनही आपल्याला जर ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते फक्त श्री गुरूंकडून प्राप्त होऊ शकतो. श्री गुरु हा शब्द जर आपण ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहिला तर श्री गुरु हा शब्द अनेक वेळा आलेला आहे. पहा, श्री गुरूंना आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्व आहे. श्री गुरूंशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपण सदैव श्री गुरूंच्या संगतीमध्ये राहून ते आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ते आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होईल बरं? की आपल्याला समजेल की मीच देव आहे. तत्वमसी ते ब्रह्म मी आहेस. ब्रह्म म्हणजे काय? जे सर्व ठिकाणी व्यापक असणारं चैतन्य, तेच स्वतः मी आहे असं ज्ञान होणं म्हणजे ब्रह्मज्ञान होणं. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं? तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या ठिकाणचं अज्ञान निघून जातं. त्यानंतर आपल्या ठिकाणी असणारे जे काही संचित कर्म आहे, या संचित कर्माचाही नाश होतो. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. आपण जीवन जगत आहोत किंवा आपण मनुष्य योनीमध्ये आलेलो आहोत. या मनुष्य योनीमध्ये ही मनुष्य योनी साधन योनी आहे. पहा, आपण स्वतः मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपण कोणत्या योनीमध्ये आहोत? तर मनुष्य योनी ही साधन योनीमध्ये आहोत. इथं मनुष्य योनी सोडून ज्या इतर योनी आहेत, या योनी फक्त भोग योनी आहेत. म्हणजे फक्त विषयांचं भोग घेण्यासाठी त्या योनी तयार झालेल्या आहेत किंवा सुखदुःखाचा भोग प्राप्त करून घेण्यासाठी त्या योनी तयार झालेल्या आहेत. परंतु मनुष्य योनी ही साधन योनी. पहा, या मनुष्य योनीमध्ये आपण जर भोग योनीसारखे जर वागू लागलो तर हे आपलं आयुष्य व्यर्थ व्हायला जाईल आणि व्यर्थ व्हायला गेल्यानंतर विषयांच्या सेवनाने आपल्याला नरकाची प्राप्ती होईल. म्हणून आपलं जे काही मनुष्य शरीर आहे, या मनुष्य शरीराचं इतकं महत्व आहे की आपण या मनुष्य शरीराने आपण सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेऊ शकतो. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी प्राप्त होऊ शकते आपल्याला. म्हणून आपण या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर साधन केलं पाहिजे. काय साधन केलं पाहिजे? संतांनी आपल्याला नामसंकीर्तन सांगितलेले आहे. पहा, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून आपण नामसंकीर्तन केलं पाहिजे. नामसंकीर्तनाला अतिशय महत्व दिले. पहा, कलिजुग केवल नाम आधारा असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात. किंवा हरे नाम एव केवलम, कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यता. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन ही साधना केली पाहिजे. पहा, भगवंताच्या नामचिंतनाने काय होतं बरं? नामचिंतनाने आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि आपलं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ते अंतःकरण ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकारी होतं. आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकारी झाल्यानंतर श्री गुरु स्वतःहून येऊन आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतात. तत्वमसी महावाक्याचा बोध करून आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा ज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून आपण नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाने काय होईल? तर आपल्या ठिकाणचं पापही निघून जाईल, आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. नामचिंतनाने आपल्याला श्री गुरूंची भेट होईल. नामचिंतनाने आपल्याला तत्वमसी महावाक्याचा बोध सुद्धा होईल आणि नामचिंतनाने आपल्याला तत्वमसी महावाक्याचा बोध झाल्यानंतर भगवंताचं प्रेमही मिळेल. म्हणून नामचिंतनाला इतकं महत्व आहे. पहा, आपल्या वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, या नामाचा जप जर आपण केला तर या नामाचा जप केल्याने आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतात. म्हणून रामकृष्ण हरी या नामचिंतनाला जर कोणी साधं समजत असेल तर तो चूक करत आहे. पहा, तो अज्ञानामध्ये आहे. रामकृष्ण हरी या नामामध्ये इतकी ताकद आहे की या नामचिंतनाने आपल्याला ज्ञानही प्राप्त होतं, आपल्याला भक्तीही प्राप्त होते, आपल्याला वैराग्यही प्राप्त होतं,
आपल्याला संतांची सेवाही प्राप्त होते, आपल्याला भगवंताची सेवा आणि भगवंताचा अंगसंगही प्राप्त होतो. म्हणून सर्व संतांनी नामचिंतनाला अतिशय महत्व दिलेलं आहे पहा. म्हणून ते नामचिंतन करत असताना आपण काय केलं पाहिजे, ते नामचिंतन करत असताना आपण दोन गोष्टी केल्या पाहिजे. नामचिंतन ही साधना कशी करावी, तर नामचिंतन ही साधना करताना आपण भगवंताचं रूपाचं ध्यान केलं पाहिजे पहा. भगवान परमात्मा कसा आहे पहा. जगद्गुरु तुकोबारांचा अभंगच आहे पहा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणून ज्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्यांनी नामचिंतन साधना केली पाहिजे. नामचिंतन साधना कशी करावी, नामचिंतन साधना करताना भगवंताचं स्वरूप, भगवंताचा फोटो आपल्या समोर पाहिजे पहा, किंवा आपल्या मनामध्ये तरी त्याचं स्वरूपाचं चिंतन पाहिजे पहा. सुरुवातीला आपण साधना करताना भगवंताचा फोटो आपल्या समोर ठेवला पाहिजे. नामचिंतन करताना आपण आपला एक आसन ठेवलं पाहिजे, आपली एक वेळ ठेवली पाहिजे. आपल्या नामचिंतन करताना आपली जपमाळ आपल्या बरोबर माळेवर आपण जप केला पाहिजे. निश्चित संख्येत आपण जप केला पाहिजे. अशा निश्चित संख्येत जप जर आपण केला पहा, आपण मागच्या 2 वर्षांपासून पहा, आपण मागच्या वर्षी 13 कोटी नाम जप पूर्ण केला पहा आपण. त्यानंतर श्रीकृष्ण कृपांकी श्री गुरु त्यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने आपण मागच्या वर्षी 13 कोटी नाम जप पूर्ण केला व या वर्षीही 13 कोटी नाम जप आपला पूर्ण होत आहे. 13 कोटी पैकी फक्त आपला 5 कोटी नाम जप होणे बाकी राहिले आहे पहा. आषाढी एकादशी पर्यंत तो नामजपही आपला पूर्ण होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी नामचिंतन या साधनेमध्ये आपण अग्रेसर राहिलं पाहिजे पहा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्याला पार वनात जाण्याची काही आवश्यकता पडणार नाही. जर आपण संतांचं म्हणणं जर ऐकलं, नामसंकीर्तन जर साधना केली तर आपल्याला सुखे येतो घरा नारायण. नारायण आपल्याला सुखाने आपल्या घरी येईल. परंतु आपण काय केलं पाहिजे, ठाईच बैसुनी करा एक चित्त. आपण ठाईच बैसुनी आपल्या चित्ताला एक चित्त करून आवडी अनंत आळवावा. अनंत असणारा जो श्रीकृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याला आपण आळावा. म्हणजे त्याचं जर आपण भजन केलं तर आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे आपण भगवंताची भक्ती करताना आपण आपली जी काही वृत्ती आहे, या वृत्तीला जर आपण सकामतेकडे कधीच नेऊ नये. सकामतेकडे जर आपण नेलं नाही तर आपल्याला भगवंताची प्राप्ती निश्चित होणार आहे. त्यानंतर जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की भाडेकरी वाये पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. जसा भाडेकरी असतो किंवा माल वाहून नेणारा जो असतो त्याला फक्त भाडं मिळतं पहा, परंतु त्याला ती जी वस्तू तो वाहून नेत असतो ती वस्तू मिळते का, नाही मिळू शकत. म्हणून आपल्याला ती वस्तू प्राप्त करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही वस्तू जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला भाडेकरी सारखा आपली वृत्ती ठेवून जमणार नाही. तर आपल्याला कोण वाहून न्यायचा आहे, तर आपल्या चित्तामध्ये एकच विषय असला पाहिजे, तो म्हणजे नारायण. तुकोबराय म्हणतात की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणजे आपल्या अंतकरणाचा विषय जर आपण नारायण करून घेतला की मला फक्त नारायणाचं चिंतन करायचंय, मला फक्त नारायणाबरोबरच बोलायचंय, असं जर आपण जर ठरवलं तर आपल्याला नारायणाची भक्ती प्राप्त होऊ शकते. भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. त्याला लाभ प्राप्त होणार नाही, परंतु आपल्याला लाभ प्राप्त होणार. कारण का, तर आपल्या अंतकरणाचा विषय काय झालेला आहे, नारायण झालेला आहे. ज्याचा अंतकरणाचा विषय नारायण झालेला आहे त्याला नारायणाची प्राप्ती निश्चित होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की देव पूजेवरी ठेवून या मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे. जर कोणी देवपूजा करून द्रव्य भूमी राज्य हे प्राप्त होणार आहे म्हणून असं मन ठेवून जर देवपूजा करत असेल तर तुकोबराय त्याला म्हणतात की त्याला फक्त तो काय करतोय, पाषाणा पाषाण. त्याची बुद्धी सुद्धा पाषाणासारखीच झालेली आहे आणि तो पाषाणालाच पूजत आहे. म्हणजे देवाच्या रूपामध्ये सुद्धा पाषाण म्हणूनच देव पूजत आहे, म्हणून त्याला कोणताही लाभ होणार नाही. त्यानंतर चौथ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे फळ चिंतित आदर. तो फळ प्राप्त करतो परंतु काय प्राप्त करतो, मी देवाची भक्ती करतो हा आदर लोकांकडून प्राप्त करून घेतो, परंतु आदर प्राप्त करून घेतो. या आदराला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लागव हे चार शिंदळीचे. म्हणजे लोकात आदर निर्माण होणे हेच त्याचे फळ आहे असं समजतो. असं जो काही ढोंगी भक्ती आहे त्या भक्ताला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्याचं वागणं कसं आहे, तर व्याभिचारणी स्त्रीच्या वागण्यातील त्याचं कौशल्य आहे असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात.
परंतु पहा आपण जगद्गुरु तुकोबारायांनी जो भक्त सांगितलेला आहे त्या भक्तापेक्षाही प्रत्येकाच्या अंतःकरणातील वृत्ती ही वेगवेगळी पहा. अशी जर भक्ती करीत असेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्याविषयी हे वर्णन केलेलं आहे. आपण कशी भक्ती करतो हे आपण आपल्या स्वतःचं आत्मनिरीक्षण करू शकतो. पहा, परमार्थामध्ये आत्मनिरीक्षण फार महत्वाचं आहे आणि आत्मनिरीक्षण केल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे जगद्गुरु तुकोबाराय देतात. म्हणून ज्याला कुणालाही जगद्गुरु तुकोबारायांचा संग प्राप्त करून घ्यायचा असेल त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र पाहावं. ज्याला कुणालाही संतांची सेवा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांनी संतांनी जे ग्रंथ लिहिले आहेत या ग्रंथांचं जर आपण अध्ययन केलं तर त्या संतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. पहा, भगवंताची प्राप्ती करणं हेच परमार्थाचं मुख्य साध्य आहे आणि हे साध्य प्राप्त करून घेण्यासाठी आपण नेहमी संतांच्या संगतीमध्ये राहिले पाहिजे. पहा, आपण संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय होईल तर आपल्याला संत हे भगवंताची प्राप्ती करून देतात. म्हणून संतांचे अखंड आपण त्यांच्या संगतीमध्ये राहिले पाहिजे. पहा, आपल्या वृत्तीला आपण भगवंताच्या स्वाधीन केलं पाहिजे. पहा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करी काय धरोनिया बाई भवहा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा करी या तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तुडी आशा पास करी वास हृदय पाहे गुंतलो निनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवे माथा पायी आता राखावे. असं भगवंताला आपण प्रार्थना करावी की माझे चित्त हे तुझ्या हातामध्ये घे आणि तूच त्याचं चिंतन कर. त्यानंतर आपण स्वतःला भगवंताचं पतीच समजलं पाहिजे. पहा, जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे. पहा, पतित पतित परिमित्री वाचा पतित परितू आपुल्या सत्ता मज करावे सरता नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परितू आपुल्या सत्ता मज करावे सरता अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो परितू आपुल्या सत्ता मज करावे सरता. असं आपण भगवंताशी सतत बोललं पाहिजे. त्यानंतर ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे. पहा, पाहे बा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परितुझा मुद्रांकित मसीपत्र ते केवडे रावो चालवे आपल्या पाडे तैसा मी एक पतित परितुझा मुद्रांकित बापर कुमा देवी वृदा सांभाळावे आपल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परितुझा मुद्रांकित. स्वतःला पतित म्हणून भगवंताशी आपण बोललं पाहिजे. पहा, भगवंत प्राप्त करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो प्राप्त करून घेण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी आपण प्रतिज्ञा केली पाहिजे व सदैव भगवंताच्या भक्तीमध्ये आपण राहिलं पाहिजे. आपले जे काही आयुष्य आहे हे अतिशय अल्प आयुष्य आहे. पहा, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिगा म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. आपली जी काही बुद्धी आहे या बुद्धीने आपण असा निश्चय केला पाहिजे की मी सतत भगवंताचं चिंतन करेल. या भगवंताच्या चिंतनाने काय होईल तर भगवंताच्या चिंतनाने भगवंत आपल्याला आवडू लागेल. ज्या दिवशी आपल्याला भगवंत आवडू लागेल पहा, आपण गोपिकांचं आपण चरित्र पाहतो. गोपिका सदैव भगवंताचं चिंतन का करतात बरं? किंवा आपण लहान मुलगा पाहतो. पहा, लहान मुलाला गोड पदार्थ फार आवडतात आणि तो गोड पदार्थ त्याने जन्मताच त्याला माहित झाला का ज्यावेळेस त्याला चव कळाली की तो पदार्थ गोड आहे म्हणून तो गोड पदार्थ जास्त खाऊ लागतो. ज्या दिवशी आपल्याला भगवंताचं नाम भगवंताचं रूप भगवंताची कथा गोड वाटू लागेल त्यावेळेस आपली जी काही भक्ती आहे ही संतांच्या प्रमाणे अखंड होऊन जाईल. जोपर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन मनाने प्रामाणिकपणे करणार नाही जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन आपण प्रेमाने करणार नाही जोपर्यंत आपण आदरपूर्वक भगवंताची कथा ऐकणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत आवडणारच नाही. आपली जी काही भक्ती आहे ही भक्ती जर आपल्याला गोपिकेंसारखी जर व्हावी वाटत असेल भगवती राधाराणी सारखी जर आपल्याला भगवंताची भक्ती प्राप्त करायची असेल तर भगवंताच्या नामाचा आपल्याला अंगसंग झाला पाहिजे. पहा, ज्याला भगवंताचा अंगसंग प्राप्त करून घ्यायचा असेल त्याने भगवंताच्या नामाचा भगवंताच्या रूपाचा व भगवंताच्या कथेचा अंगसंग केला पाहिजे. अंगसंग करणे म्हणजे काय? सतत त्याचं स्मरण करणे, सतत भगवंताची कथा ऐकणे, सतत नामजप करणे हेच मुख्य साधन आहे. पहा, या साधने व्यतिरिक्त कोणतीही साधन नाही. या साधने व्यतिरिक्त युगामध्ये अनेक साधना होत्या परंतु कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामचिंतन हीच मुख्य साधना आहे. पहा, कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये जर आपल्याला उद्धरून जायचं असेल तर फक्त हरिचिंतनच हेच मुख्य साधन आहे आणि या मुख्य साधनेनेच
आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. म्हणून ज्याला ज्याला भगवंताचं नामचिंतन, ज्याला ज्याला भगवंताची भेट घ्यायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे बरं? तर भगवंताची भेट करून घेण्यासाठी भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे. नामचिंतन कसं करावं बरं? संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे पहा, ठाईचं बैसुनी करा एक चित्त. आपण नामचिंतन करताना चित्ताला फार महत्व दिलं पाहिजे पहा. चित्ताने काय केलं पाहिजे? तर चित्ताने त्याच्या रूपाचं ध्यान केलं पाहिजे पहा. चित्ताने जर रूपाचं ध्यान झालं व मनाने जर भगवंताचं नामचिंतन जर झालं तर भगवंत स्वतः प्रत्यक्ष आपल्या समोर उभा राहू शकतो. म्हणून सदैव आपण भगवंताबरोबर बोलत राहिलं पाहिजे पहा. आपण अनेक व्यक्तींबरोबर बोलतो, परंतु त्या व्यक्ती स्वार्थी असतात पहा. त्यांचा काहीतरी स्वार्थ पूर्ण नाही झाला तर त्या व्यक्ती तुमच्या बरोबर बोलण्याचं टाळतील. परंतु आपण जर सदैव संतांबरोबर भगवंताबरोबर जर आपण बोलू लागलो तर ते स्वार्थी नाहीत, तर ते कसे आहेत? तर ते आपल्याला जवळ करणारे आहेत. ते आपल्याला आपल्या अंतःकरणाला ते आपल्याला जसा लहान मुलगा जसं बाळाला आई जवळ घेते त्याचप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ घेणार आहे पहा. परंतु आपण भगवंताच्या जवळ जात नाही पहा. आपण भगवंताच्या जवळ गेल्यानंतर काय होईल बरं? जसं यशोदा राणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जवळ घेतलं आणि जे प्रेम दिलं तेच प्रेम आपल्याला सुद्धा मिळू शकतं. ते प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर भगवंताच्या अखंड स्मरणात राहिलं पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनामध्ये जर आपण अखंड राहिलो तर भगवंत आपल्याला काय करेल? त्याची भक्ती प्राप्त करून देईल. म्हणून ज्याला कोणाला भगवंताची भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याने काय करावं? भगवंताचं अखंड नामचिंतन करावं. जगद्गुरु तुकोबा यांनी अनेक विषयांवर अभंग रचना केली पहा. जो स्वार्थी होऊन जो भूमी राज्य द्रव्य प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताची भक्ती करत असेल तर तुकोबरांनी सांगितले की त्याच्यापेक्षा देव येऊच शकत नाही. म्हणून आपण सुद्धा भगवंताची भक्ती करताना आपल्या अंतःकरणामध्ये कोणतीही सकामता ठेवू नये. अशी जर सकामता आपण जर नाही ठेवली तर आपल्याला काय आवडू लागेल? भगवंत आवडू लागेल. आणि भगवंत ज्या दिवशी आपल्याला आवडू लागेल त्या दिवशी आपला परमार्थ सुरू झाला असं समजायचं पहा. आपला परमार्थ कधी सुरू झाला असं जर आपल्याला तारीख जर आपल्याला लिहून ठेवायची असेल तर भगवंताशिवाय जर आपल्याला ज्या दिवशी करमणार नाही त्याचं नामचिंतनाशिवाय आपल्याला जर त्याचं नामचिंतन करताना त्याची कथा ऐकताना जर आपल्याला अश्रू येत असतील, त्याचं नामचिंतनाने त्याच्या स्मरणाने जर गोपिकेसारख्या जर आपल्या अंतःकरण व्याकुळ होत असेल तर समजावं की आपली भक्ती ही अग्रेसर झालेली आहे पहा. म्हणून अशा प्रकारे आपण ही प्रवचन रूपे सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग घेतला होता. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिते जाणत्या निश्चिती देव नाही. भाडेकरी वाये पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही. देवपूजेवरी ठेवून या मन पाषाण पूजी लोभे. तुका मने फळ चिंतिती आदर लागव हे चार शिंदळीचे. अशा प्रकारे ही जी काही प्रवचन रूपी सेवा आहे ही भगवान श्यामसुंदराच्या चरणी माझे श्रीगुरु श्रीकृष्ण कृपांकित श्री गुरूंच्या चरणी समर्पित करत आहे. तसेच सर्वांना श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पेठ श्री क्षेत्र पिंपळगाव येथे या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी भव्य असं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी असं सर्वांना विनंती करत आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र चासेतून आपण जो काही श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा दिग्विजय रथ बनवला आहे या दिग्विजय रथ म्हणजे श्री क्षेत्र चास ते पिंपळनेर अशी पायी दिंडी सोहळा आहे. आणि पायी दिंडी सोहळा झाल्यानंतर त्या ठिकाणी गुरूंची कीर्तन सेवा सुद्धा आपण ठेवलेली आहे पहा. संध्याकाळची ती 5 ते 7 या वेळेमध्ये कीर्तन सेवा होणार आहे. अशा प्रकारे आपण सर्वांनी या दोन्ही दिवशी सहभागी व्हावे असे श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठातर्फे सर्वांना मी आवाहन करत आहे. अशा प्रकारे ही प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी थांबवत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.